त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. किती वेळ लागतो आपण टाकल्यानंतर आतमध्ये? 15 मिनिटात लगेच रेडी होतो. रेडी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश तावडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून समजत असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. मे महिना संपला, पावसाळ्याला सुरुवात झाली की ओढ लागते ती आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमनाची. आणि त्याच गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहण्यासाठी आपण आलो आहे हमरापूर येथे. बघू शकताय हमरापूर, पेन हमरापूर तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल. ज्या ठिकाणाला गणपती बाप्पांचं माहेरघर म्हटलं जातं ते ठिकाण म्हणजे हमरापूर. तर आता आपण इथे बाईकने आलो आहे, आपली बाईक तिकडे लावली आहे. तर आपण इकडचा पूर्ण परिसर एक्सप्लोर करणार आहेत. जवळजवळ म्हणजे या ठिकाणी करोडोपेक्षा जास्त मूर्त्या इथून एक्सपोर्ट होतात. म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये पण ह्या इकडच्याच मूर्त्या जातात. सगळ्याच ठिकाणी इकडून मूर्त्या जातात. बाहेर देशामध्ये पण बहुतेक देशांमध्ये इथून एक्सपोर्ट होतात मूर्त्या. आणि आपण गेल्या वर्षी पण असा व्हिडिओ बनवला होता आणि आता पण बनवतो आहे. तर त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप प्रेम दिलात, तसंच प्रेम ह्याही व्हिडिओला द्या. व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबरवर मी देईन, मेन्शन करेन पुढे व्हिडिओमध्ये. आता आपण निघतो इकडून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि गणपती बाप्पाची व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघणार मला माहिती आहे, कारण गणपती बाप्पावरती आपलं किती प्रेम आहे ते सांगायची वेगळी गोष्ट नाही आहे. तर बघू शकताय समोर स्टेशन आहे, हमरापूर स्टेशन. आपण आता निघालो आहे फटाफट. आपली बाकीची माणसं आली आहेत आणि ऋतिक, सुमित आपल्यासोबत आहे. आता गणेश तावडे भाऊ आपला, मला तर माहीत असेल आपल्या बहुतेक व्हिडिओमध्ये. आता गावी पण गेलो, भाऊ आहे माझा. हा बघा इकडे रेडी होतोय मस्त. इथे गाडी वगैरे लावली आहे आपली. गावातली पण माणसं आली आहेत. आम्ही गावातल्या कारखान्यांमध्ये पण आम्ही इथूनच मूर्त्या घेऊन जातो. त्याच्यामुळे आता बुकिंग वगैरे करणार आणि जाणार. तर ठीक आहे, आपण आता जाऊया. तर समोरच जातातच आपल्याला मूर्त्या सगळ्या चालू होतील दिसायला. आपण आता स्टेशनमधून, हे बघा इथे स्टेशन आहे आणि स्टेशनमधून बाहेर आले आपल्याला समोरच मूर्त्या पाहायला मिळतील. आपण दाखवतो पुढे जाऊन. हे बघा बघू शकता इथे स्टेशन, आणि स्टेशनमधून बाहेर आले आपल्याला पहिला कारखाना लागतोय गणपती बाप्पांचा. सगळीकडे आपल्याला गणपती बाप्पाच दिसणार आहेत आता इकडे. समोर पण बघू शकता की मस्तपैकी मूर्ती एकदम रेखीव आहे. कलर वगैरे करायचं, फिनिशिंग चालू आहे आता. आणि इथे आराध्य स्पोर्ट्स समीर कला केंद्र म्हणून आहे बाहेर आल्या. तर निघूया आपण आता पुढे जाऊया, आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. आणि ऋतिक आणि सुमित येत आहेत दुसऱ्या गाडीवरून. हे दोघं आले की आम्ही आता इकडून निघू. तर तोपर्यंत ठीक आहे, चला भाऊ. काहीतरी ह्या साईडला पण बघू शकताय मूर्त्या लागल्यात पूर्ण बाहेर ठेवल्या सुकायला. साच्यातून काढल्यानंतरला मूर्ती सुकायला पण थोडाफार वेळ लागतो. मूर्त्या बघायच्यात आपल्याला. चला समोर पण आपल्याला एक कारखाना दिसतोय. सर्व मूर्त्या दिसतात आपल्याला बाहेर. तर आपण डायरेक्ट वरती आलोय. आपली गाडी पुढे चालली आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडची गावातली माणसं आहेत. आणि आता आपण एकत्र वरती गणपती बघायला चाललोय. इकडे बघा दोघं जण, सुमित आणि गण्या. इकडे बघू शकता सगळ्या मूर्त्या आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. इकडे बघावं तिकडे मूर्त्याच मूर्त्या. बघा इकडे पूर्ण रस्त्यावरती मूर्त्याच आपल्याला पाहायला मिळतील. आता या साईडला कारखान्यामध्ये जायचं आहे, आतमध्ये बघूया जाऊन. स्वप्नील लँड ऋतुजा कला केंद्र. आता काम चालू दिसत नाही, म्हणजे आताशी चालू झालेत काम. अजून 10-15 दिवसांनी जोरात काम चालू होईल.
याला असे एक गाडी त्याला वरती नेता येत नाही ऋतिकला. हे कोणाचं घर आहे माहित नाही, पण आम्ही गाड्या पार्क केला पाहिजे. तसं काय कोण बोलणार नाही. हा बघूया, हा बघ एकटा घेऊन जाय पायांनी. शब्बास वळ ना खाली. पायात न्यायचे मग गाडीची चावी कशा ऑन पाहिजे. इकडे ट्रक भरतोय म्हणजे कुठेतरी मूर्त्या चालल्यात इथून बाहेर. बुक केल्यानंतर आपली पण गाडी अशीच येईल गावामध्ये. गेल्या वर्षी पण मी एक व्हिडिओ टाकला होता, आपल्याकडे गाडी आली होती भरून गणपती अप्पांची. तशीच ही पण गाडी निघाली आहे. तू गाडी खाली येशील. थोडं जीव थंड करूया. यानं काय घेतला ना स्ट्रिंग. अरे मला पण घे काहीतरी. ते घे. आपण पण घेऊया काहीतरी. थोडा थंड, लय बेकार गरम होत आहे. असं वाटलं होतं पाऊस पडेल, पण ह्या साऱ्यानं गारणं घातल्यानंतर पाऊसच गेला. तर आपण एवढं घेतलेलं आहे. 3 घेतला. अरे बस झालं चल. गाड्या बघा किती. एवढा ट्रॅफिक जाम असतो. अरे गणपती बघायला आलेला गाड्या आहेत. हाय बघा आपला पब्लिक याचनीच स्वतः आम्ही बघायला सकाळपासून स्वतः वाय. नमस्कार. अरे होता कुठं. हे बघा आपलं सगळं पब्लिक आहे गेल्या वर्षीचं. ही करिश्मा बाय, आम्ही एक आहेत. आम्ही एवढे जण आलो आणि बाकीचे सगळे खालचे. आता ते पण करतायत, ते पण बनवत आहेत. त्याचा साच्यामधून काढलेला आहे गणपती. काम कधीपासून चालू झालं आपलं. कधीपासून झालं काम चालू. नोव्हेंबर पासून. वर्षभर चालूच असतं ना. आता होतील ना आपले 2 महिन्यामध्ये कम्प्लीट होतील सगळे. 2 महिन्यामध्ये कम्प्लीट होतील. कलर वगैरे पण झाला ना चालू आता. कलर पण चालू झाला. भारी वाटतं एकदम येऊन इकडे. काका पण आत्ताच साच्यामधून काढलेला आहे गणपती आणि फिनिशिंग करतायत. तर भारी आहे. साच्यातून आता काढणार आहेत काय. तू गाडी बघा. काढतात काय आत्ताच काढतात. कधी टाकला होता तरी साच्यामध्ये. आत्ताच लगेच होतो. हां साच्यामध्ये टाकल्यानंतर किती वेळ लागतो तरी. अर्धा तास लागतो ना. अर्ध्या तासामध्ये आपली मूर्ती रेडी होते साच्यामध्ये. इकडे पण सगळ्या मूर्त्या, ह्या 4 मूर्त्या आता एकसाथ काढल्यात. भारी वाटते एकदम मूर्ती. सोंड वगैरे नंतरला लावतात, ते तर काय माहीत असेल. हात वगैरे हा बघा खूप मस्त मूर्ती आहे. कलर झाल्यावरती एक नंबर वाटते नंतरला. याच्यानंतरला व्हाईट कलर येतो फिनिशिंग आणि वरती कलर. आता हा साच्यातून काढतात. भारी एकदम ना. एका तासामध्ये होतो रेडी. मस्तपैकी मूर्ती आपली रेडी झाली आहे. ही आता साच्यामधून काढलेली मूर्ती आहे आणि तीच सेम मूर्ती ही आहे. इथे बघा पूर्ण रेडी झाली आहे मूर्ती. आणि रेडी झाल्यानंतर त्याला खतरनाक वाटते बघा. एकदम रेखीव पण बघा. रेखीव काम कसं केलं आहे. नेत्रकाम वगैरे पण असं मूर्तीकडे पाहत राहावं असं वाटतंय. थोडं बघू शकताय. डिस्प्ले पण भारी आहे एकदम. खतरनाक मध्ये एकदम. हा पूर्ण मातीच्या मूर्ती आहेत. सगळ्या मातीच्याच आहेत मध्ये. भारी एकदम रे. पण पूर्ण मातीची आहे. ह्या साईडला पण काम चालू आहे. इकडे बघू शकता मूर्त्या. खतरनाक म्हणजे बाप्पा साक्षात आशीर्वाद देतो आपल्याला खालती. बघा
4-5 फुटाची मूर्ती असेल असं वाटतं ही. नाही जास्त आहे. जास्त आहे. ह्या पण छोट्या छोट्या मूर्त्या मस्त आहेत एकदम. अशा बघू शकता एकदम बाहेर लावल्यात. आपल्या रोडच्या साईडला पूर्ण मूर्त्या असतात आणि बघायला पण भारी वाटतं साईडने जाताना. तर समोर आपल्याला पाणी दिसलं म्हणून पाण्याकडे जातोय. जरा बघून येऊया कशा प्रकारे पाणी आहे. नदी आहे वाटतं. इकडे पण मूर्त्यांची कामं चालू आहेत. आणि एकदम प्रसन्न वाटतं आल्यावर. त्या पूर्ण डिस्प्लेला लावल्यात मूर्त्या कलर करून. वाव भारी रे, एक नंबर. नागमध्ये बनवा बनवा लवकर. हे टाकलेलं आहे, बनवलेलं आहे साचा. काम चालू आहे. बनवा बनवा. तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा असल्या तर तुम्ही बोलून टाका ना. किती वेळ लागतो आपण टाकल्यानंतर आतमध्ये? 15 मिनिटात लगेच रेडी होतो. आता मोठा वगैरे साचा आपल्याकडे किती आहे? जो जास्त मोठा, सर्वात मोठा इथला. हे किती फुटाची आहे? 2 फुटाची आहे. 2 फुटाची मूर्ती बनते आपली. आणि या साईडला साचा रेडी झाला आहे आणि हा आता बनवत आहेत. 15 मिनिट त्यामध्ये आपल्याला हा साचा काढायचा पण आहे. काढतात इकडे साचा. काय नाव आहे कारखान्याचं? रुपेश कला केंद्र. जर घ्यायची असेल मूर्ती तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. मी नंबर पण खालती देतो मेन्शन करून. मोठ्या मोठे साचे आहेत इकडे. आता ह्या आपल्याला काय दिसल्या नाहीत, पण बाहेर बनवलेल्या ते ह्यामधलाच साचा आहे. तो पण दाखवतो तुम्हाला आता बाहेर जाताना मस्तपैकी एकदम खतरनाकमध्ये. हां चॅनल कोकणी आकाश. हां हां साचा बनवला ना. ह्या वर्षीचा नवीन आहे साचा. आता ते बोलतात नवीन साचा बनवला आहे. म्हणजे मूर्ती पण आपल्याला बघा कसली खतरनाक दिसते. नंदीवरची, नंदी साईडला आणि मूर्ती आहे. नंदीवरती बसलेला गणपती बाप्पा. एक नंबर असं रेखीव काम आहे इथलं. आणि आपला ऋतिक भाऊ अजून मूर्ती बघतोय त्याच्यासाठी. चॉईस झाली काय? कुठची झाली? तर बघूया आपण. मूर्त्या पण आपल्याला चॉईस करायच्या आहेत. आणि यांचं काम पण बघा. हे आहे आपलं प्लास्टर आहे. इथून प्लास्टरच आहे ना हे. ह्याच प्लास्टरच्या मूर्त्या बनतात. आणि ही किशी आहे. किशी कसली किशी आहे ही? किशी कसली आहे? किशी नारळाचीच असती. 15 मिनिटामध्ये आपला गणपती रेडी आहे. आम्ही झाली आपली मूर्ती रेडी. चला काका, चला येतो. बाय. तर जाऊया आता पुढच्या कारखान्यामध्ये. हा पूर्ण प्लास्टिकमध्ये झापला आहे. भूक टाकणार. येळकोट जय मल्हार. खतरनाकमध्ये आपल्या जय मल्हारची मूर्ती आहे. आणि या साईडला पण डिस्प्लेला छान छान मूर्त्या लावल्या आहेत. ह्या डिस्प्लेला तर बघा ना, एकदम अशा मूर्त्या लावलेल्या आहेत. खतरनाक. इथून इकडे बघू शकता बॅनर आहे रुपेश कला केंद्र. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर बुक वगैरे करायची असेल तुम्ही बुक करू शकता इकडे. हा बघा, हा नंबर आहे. तर नक्की मूर्ती आवडल्यास बुक करा. तर आता आपल्याला इकडे जायचं आहे. काय बोलता वाय? पाच 6 जण ह्या कारखान्यामध्ये जाऊन बघूया जरा मूर्त्या. मूर्ती बुक झाली आपल्या बारक्या दादाची. हा बघा,
विघ्नार्था आचिनेकरांची मूर्ती बुक. आता आपल्या अजून 5 ते 6 मूर्त्या बुक करायच्या आहेत. बाकी खूप जातात मूर्त्या, पण आता जे आल्यात त्यांच्या मूर्त्या आता बुक होतील. ते थांब, गण्यान पण मूर्ती बुक केला ना, ते पण नंतर दाखवतो. हा मी नाही केले अजून, आजी आंबाच्या का आणतील ते खरं. तर आता आम्ही चाललो आहे, आम्ही बाहेर चाललो आता दुसऱ्या कारखान्यात चाललो आहे. तिथे बघतो आता आम्ही. तर आता आम्ही चाललो आहोत सरळ वर, एकदम वर जातो आम्ही आता. सगळीकडे गणपती कुठला चॉईस करू काय समजतच नाही भाई. आणि 3.5 फुटाच्या मूर्त्याच भेटत नाही. आता इथे आलोय बाईक नाही, पुढे खतरनाक म्हणजे ट्रॅफिक लागलंय. आज रविवार असल्यामुळे ट्रॅफिक किती आहे ते मगाशी पण दाखवलं तुम्हाला. आणि पुढे बस लागली आहे, बसमुळे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. साईवरनं आलेली अख्खी दुनिया घेतली. काय म्हणता काय तरी बोलतायत. हाय आपण परत एकदा रुपेश कला केंद्रामध्ये आलो आहे. तर मागाशी जी मूर्ती आपली बंद होती, प्लास्टिकमध्ये बंद केली होती जय मल्हारची, ती आता डिस्प्लेला लावलेली आहे. बघू शकता किती मस्त एकदम निरागस मूर्ती आहे. अशी सुंदर अशी मूर्ती जय मल्हारची. 6 नाही रे, 7 फुटाची असेल. खतरनाक मूर्ती बघू शकताय समोर. सुमितपेक्षा पण उंच आहे, म्हणजे 6 ते 7 फुटाची मूर्ती आहे हत्तीवरची. मला वाटतं गेल्या वर्षीची मूर्ती असावी. हे सगळे इकडे गणपती लावून ठेवलेत. आणि आता ऊन असल्यामुळे गणपती सुकायला पण जास्त वेळ लागत नाही, फटाफट सुकतात, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. थोडा आता पावसाळा चालू झाला की थोडा प्रॉब्लेम येईल सुकण्यासाठी. हे आत्ताच गणपती काढलेला साच्यातून, त्याच्यामुळे बाहेर ठेवले सगळे सुकायला. जय मल्हार बघू शकताय, घोड्यावरचा जय मल्हार. मस्त मूर्ती आहे एकदम रेखीव आणि अट्रॅक्टिव्ह अशी. ह्या मूर्ती पण आता काम चालू आहे मूर्त्यांचं इकडे. इथे पण समोर बघू शकताय मस्तपैकी मूर्त्या आहेत, सुकायलाच ठेवल्या आहेत. आत्ताच साच्यामधून काढलेल्या वाटतात, त्याच्यामुळे थोड्या ओल्या आहेत. आता जाऊया आपण पुढे. आता आपल्याला जसं चालत जाऊ तशा सगळ्या मूर्त्या दिसतच जातील. मागापासून पण आपण फिरतोय आणि ऊन एवढं खतरनाक आहे ना, असं मागाशी वाटलं होतं पाऊस लागेल, पण पाऊस गेला. थोडा पाऊस लागला असता तर मस्त वाटलं असतं. भारी बघून येऊया. कुर्ती घेऊन गेला का काय बघा. समोर बघू शकता या, म्हणजे सर्वात मोठी मूर्ती वाटते मला. मागापासून आम्हाला एवढी मोठी मूर्ती नाही भेटली बघायला. मागापासून एवढी मोठी मूर्ती कुठे दिसली नाही, तर या पहिल्याच कारखान्यामध्ये दिसली एवढी मोठी मूर्ती. प्लास्टर बनवले बघूया. खरं म्हणजे किशी आलेली असते, ती अशी बाहेर दिसते किशी. ती जाळण्यासाठी हे असं स्टोन हे जाळलं जातं. हा किती फुटाचा आहे तरी? 10 फुटाचा. सगळ्या दिसणाऱ्या मूर्त्या 10 फुटाच्याच आहेत.
तर आत्ताच आपण विचारून घेतलं, जेवढ्या मोठ्या मूर्त्या दिसतात तेवढ्या सगळ्या 10 फुटाच्या मूर्त्या आहेत. ह्या आपण समोर दिसणाऱ्या दोन्ही मूर्त्या, त्या साईडला दिसणाऱ्या तिन्ही मूर्त्या, आणि जी आपल्याला समोर दिसते ती पण मूर्ती 10 फुटाची आहे. इकडे बघू शकताय मस्तपैकी मूर्त्या एकदम बाहेर सगळ्या सुकायला ठेवल्यात उन्हामध्ये. आणि या साईडला कलर काम चालू आहे, तिकडे पण जाऊया आता आपण. येतोय बघ असला बाहेर. हे रे मस्त रे एकदम. हा बाप्पा बघू शकता इकडे नरसिंहाच्या रूपात आहे. नवीन नवीन प्रकारचे बाप्पा दिसतात आपल्याला प्रत्येकांच्या रूपामध्ये, ते स्वामींच्या रूपामध्ये आहे. आणि ही मूर्ती बघा किती बोंडस आहे एकदम. मूर्तीकडे पाहत राहावं असं वाटतंय एकदम. बर सुमित, अरे हा लालबागचा राजा. गेल्या वर्षी लालबागचा राजा आहे. अरे ते रूप प्रभावळ वेगळी वेगळी असते ना दरवर्षी. ही कधीची आहे? तर इकडे पण मूर्त्या बघू शकताय. ही मस्त आहे यार, धूप मधली बघ ना, एकदम निरागस आहे. हो, आता दुपारचे वाजल्यात 3 आणि आम्ही अजून जेवलो पण नाही. असं पाणी वगैरे पिऊन आहेत, कारण का आता आम्ही खालती जाऊन जेवणार आहेत. जेवायचं मनच होत नाही. खरंच इथे आल्यानंतरला जे सुख आहे ना ते खरंच शब्दात सांगण्यासारखं नाही. शब्दात तर नाही सांगू शकत. आजूबाजूला जिथे जाऊ तिथे बघतो इथे बाप्पाच बाप्पा आहे. तर इकडे पण बघा छोट्या मूर्त्या लावल्यात समोर. असं इकडे पण बनवत आहे. हो शाबास. काय करतो माती कालवतोय? कालव. तुला येतो काय गणपती बनवता? हे काय चूल बनवताय काय? बरं आहे. हा परवा येईल परवा. इकडे कलर काम चालू आहे. पण सगळ्या जवळ 4 मूर्त्या लावल्या आणि 4 मूर्त्यांचे एकत्र कलर काम करतात. चूल वगैरे पण करतात. वा इकडे बघू शकताय. ही मूर्ती तुम्ही बघू शकता. खरं म्हणजे मध्ये ट्रेंडिंगला चाललेली मूर्ती होती, एकदम गोंडस मूर्ती बाप्पाची. ही बघा, खरंच असं तिच्याकडे बघितल्यावरती प्रेमातच पडावं लागलं. मी तर खरंच प्रेमात पडलोय मूर्तीच्या. एक नंबर रे. तर खूप फिरलो वरती, सगळे जवळपास 10 ते 15 कारखाने फिरलो. तसे व्हिडिओमध्ये दाखवले सगळे व्हिडिओ छोटे छोटे करून. तर आता आपण निघालो खालती. जरा पोटात आग पडली आहे. जाऊन थोडंसं काहीतरी खाऊया आणि परत थोडेफार तिकडचे गणपती बाप्पा बघूया. मधला डिस्प्ले पण बघायचा आहे, त्याच्यामध्ये जास्त गणपती यावेळी ठेवले नाहीत. आणि थोडं आपण लवकरच आलो आहे. तर व्हिडिओ खूप छान झाला आहे. मी बघितले सगळे गणपती, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण केला आहे. आता जाऊया थोडंसं खाऊया आणि थोडे अजून गणपती आहेत ते बघून त्याला निघूया. मूर्ती बघू शकता किती छोटीशी मूर्ती आहे एकदम. हो माहिती आहे, जरा थांब ना. इकडनं कुठं जाणार आहे? खतरनाक ना, एक नंबर मूर्ती आहेत. आणि रेखीव पण बघू शकता, नेत्र वगैरे. मूर्तीकडे बघितलं असं बघत राहावंसं वाटतं, एवढी एकदम सुंदर मूर्ती आहे सगळ्याच. गाड्या पण खतरनाक आहेत. गाड्या थांबतच नाहीत, गाड्यावर गाड्या. तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सगळ्या 10 फुटाच्या मूर्त्या आहेत, त्या सगळ्या मूर्त्या आपल्याला आता बघायच्या आहेत. मागून एसटी पण येते.
सगळेजण इकडे आले आहेत. एवढे जण आम्ही आता आलो आहे गणपती बघायला. मगापासून सगळे दिसत नव्हते, इकडे तिकडे गेले होते सगळे. मध्ये जाऊया आपण, बघूया एक एक मूर्ती. हा बहुतेक 10 फुटाच्या वरती असणार. आपला प्रज्वल भाव खतरनाक रे. ही 10 फुटाची नाही रे, जास्त असणार. प्रतीक उभारा. सर्वात मोठी मूर्ती. आपण मागापासून जेवढ्या मूर्त्या बघायला त्याच्यापेक्षा ही सर्वात उंच असणारी मूर्ती वाटते ही. खतरनाक मूर्ती. ही पण मूर्ती बघा किती उंच आहे ती. मला वाटतं गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी मी आलो होतो, अशी सेम मूर्ती होती ह्या ठिकाणी, पण ही आता वेगळी दिसते. ती पण सर्वात उंच मूर्ती होती. तर आता आपण निघूया. खूप मस्त असा आपला व्हिडिओ झाला आहे आणि गणपती बाप्पा पण आपण सगळ्या प्रकारचे बघितले, लहानापासून मोठ्यापर्यंत. हा मुंबईचा राजा आहे, तो बघितल्यानंतर समजेलच, गेल्या वर्षीचा मुंबईचा राजा. आणि हा बाजूला आहे तो. चला आता सगळ्यांना भुका लागल्या, जाऊन जेवूया फटाफट आणि आपण निघूया. तर बघूया आपण आता खायला काय घ्यायचं आहे ते. आज रविवार आहे, तर समजा चिकन घेतलं तर असं बोलू नका. गणपती बाप्पा बघायला आला आणि चिकन घेतलं आणि असं काय नाही. पोटात लय भूक लागली आहे, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. आता वाजतात 5 आणि आता बघा जे काय भेटेल ते खायचं आहे. विचार करत नाही बसणार आहेत आम्ही. तर चला जाऊया आणि खाऊया फटाफट. तुम्ही पण बघू शकता पूर्ण ट्रॅफिक आहे, किती गाड्या आहेत ते बघा. रविवार असल्यामुळे अशी लपडी आहे ती. तरी अजून पर्यटक यायला सुरुवात नाही झाली आहे. इथं सुरुवात आहे मे महिना म्हणजे. आपल्याला इथं अर्धा तास झाला पण आपली काय ऑर्डर येत नाही. चायनीज मागवलेलं आहे, आता बघूया खाऊन जाऊया. मंचुरियन नूडल्स मागवलेले आहेत. हे बोले नको चिकन मागूया. खाऊन झालं आहे आणि आता आपण निघतोय. तर समोर बघा फाटक लागले, ट्रेन जाते वाटतं. वाटतं नाही जाणार किती जण आहे. गणपती बाप्पा मोरया. तर चला परतीचा प्रवास आता आपण निघूया फटाफट. जेवढे दिसतील तेवढे बाप्पा आपल्याला जाताना. गणपती बाप्पा मोरया. बोल मला. इकडे पण आहेत. गणपती बाप्पाला म्हणजे कुठच्या हातात फोन घेऊ ते समजत नाही. गणपती बाप्पा मोरया. हा तो ह्याचा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय घरी आणि खूप भारी वाटलं, खूप मजा आली तिकडे. तुम्ही पण बघितलात कशा प्रकारे आपण फिरत होतो, गणपती बाप्पा बघत होतो. जवळपास 10 ते 15 कारखाने आपण फिरलो. मोठे मोठे गणपती, लहानापासून मोठे गणपती आपण बघितले. मग नवीन नवीन प्रकारचे गणपती आपल्याला दिसले. तर व्हिडिओ खरंच खूप भारी झाला. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तोपर्यंत ठीक आहे, बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.